मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल। तर मित्रांनो, या पितृपक्षात दररोज कावळ्याला पोळी नक्की द्या। आपल्या छतावर दही भात ठेवून 15 दिवस आपल्या पितृंच्या शांतीसाठी पितृदोष दूर करा। ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसणार त्यांनी या 15 दिवसात नारायण नागबली पण केला तरी सुद्धा चालेल, कारण की नारायण नागबली केल्याने लग्न ज्यांचे जुळत नाहीये त्यांचे लवकर लग्न जुळतात। कारण की दोघी कुलांच्या पितृंचा शांती होते। दोघी कुल म्हणजे आपल्या माहेरचा पण आणि आपल्या सासरचा पण। तर दोघी कुलांच्या पितृदोष आपला नाहीसा होतो नारायण नागबली केल्याने। आणि आपला जो मटका आहे तेथे एक तांदूळाचा दाना ठेवून द्यायचा आणि त्याच मटक्यातून एक तांब्या भरून पाणी घ्यायचं। तो तांदूळाचा दाना मटक्याजवळचा उचलायचा, शिवलिंग वर ठेवायचा मंदिरात जाऊन आणि त्या मटक्यातलं पाणी शिवलिंगावर अर्पण करायचा। याच्याने सुद्धा पितृदोष दूर होतो, व्यापारात लाभ होतो। जे काही तुम्हाला कार्यामध्ये यश येत नसणार त्या कार्यामध्ये यश येतं। आणि भागवत गीता सुरू आहे शालिनी भक्ती सागरवर, तर सर्वांनी भागवत गीता ऐका। गणेश पुराणाच्या खूप खूप कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शालिनी भक्ती सागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तिकडे पण उपाय मंत्र चालू आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे। श्री स्वामी समर्थ।